नमस्कार, स्वागत आहे तुमचं शांभवी वर्ल्ड या चॅनलमध्ये। आज आपण करतोय सिंपल मसाला चिकन ही रेसिपी। आपण त्याचं साहित्य पुढे पाहूया। सिंपल मसाला चिकनचे रेसिपीचे साहित्य बघूया। हे आहे 650 ग्रॅम फ्रेश चिकन, धुवून घेतले। 6 मीडियम कांदे, लहान आहे म्हणून 2 टॅमॅटो घेतले। 15 पाकळ्या लसूण आहे, 1 कढीपत्त्याची दांडी आहे, 1 इंच आलं आहे, 4 हिरव्या मिरच्या आहेत, त्यात 2 तिखट आहेत आणि 2 पोपटी आहेत, 1 चमचा स्पेशल पावभाजी मसाला लागणार आहे, 2 चमचे मालवणी मसाला घेतला आहे, पाव चमचा हळद आहे, 1 चमचा काश्मीरी मिर्च पावडर आहे, अर्धा चमचा गरम मसाला आहे आणि 1.5 चमचा आहे धणे जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ लागणार आहे, 1 चमचा, 1 लहान चमचा मीठ। हे असं आपलं साहित्य आहे। प्रथम आपल्याला चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे। सगळे मसाले आणि थोडंसं मीठ टाकून मॅरिनेशन करायचं आहे। हळद टाकायची आहे थोडीशी, जी आपण पाव चमचा घेतली त्यातली, काश्मीरी मिरची पावडर घेतलं आहे थोडीशी, पिंच गरम मसाला घेतला आहे, मालवणी मसाला आहे आपण 2 चमचे घेतला आहे, त्यातला 1 चमचा आता घालून घेऊया आणि हा पावभाजी मसाला घेतला आहे, त्यातला 1 चमचा घेतला आहे, त्यातला अर्धा चमचा याच्यात टाकून घेते आणि 2 चिमूट असं मीठ टाकून घ्यायचं आहे। हे चांगलं हाताने मळून मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हे मॅरिनेट करून आता 15-20 मिनटं बाजूला ठेवायचं आहे। आता पुढची कृती बघूया। अशा पद्धतीने आपण बारीक कांदे एकदम चिरून घ्यायचे सगळे। बारीक चिरलेला कांदा खूप चांगला लागतो या ग्रेव्हीमध्ये। आता हे जे 2 कांदे छोटे टॅमॅटो घेतलेत आपले, ते आपण असे खिसून घ्यायचे छोट्या ह्याच्यावर। छानपैकी आपला कांदा बारीक चिरून झालेला आहे। टॅमॅटोची आपण इथे प्युरी पण करून घेतली आहे। त्याच्या भांड्यात एक वाटण करून घ्यायचं आहे। लसूण, हिरव्या मिरच्या तुकडे केलेत बारीक बारीक, ते मिक्सरला थोडंसं पाणी घालून जाडसर वाटून घ्यायचं आहे। असं आपण जाडसर वाटून घेतलं आहे। मिरची, आलं आणि लसूण, दोन ते 3 चमचे चांगलं गोडं तेल घेऊन चांगलं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला। तेल छानपैकी गरम झालं आहे। आता आपण बारीक चिरलेले जे कांदे होते ते चांगले तेलात परतून घ्यायचे। या रेसिपीला जरा कांदा जास्त लागतो, पण त्यामुळे चिकन खूप छान होते चवीला। आणि माझे लहान कांदे होते म्हणून मी 6 घेतले, तुम्ही मोठे किंवा मीडियम 4 कांदे घेतलेत तरी चालणार आहे। आता छानपैकी ब्राऊन करून घेऊया। छानपैकी आपल्याला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। मला तेल जर कमी वाटत असेल तर थोडंसं तेल टाकलं तरी चालेल। आता हा कांदा जरा गुलाबी झाला आहे। आता आपण याच्यात मीठ घालून घेऊया थोडंसं। मीठ टाकल्यामुळे कांद्याला चांगलं पाणी सुटेल आणि कांदा लवकर ब्राऊन होईल। आपल्याला जास्त डार्क ब्राऊन नाही करायचं आहे, थोडा हलका ब्राऊन करायचा आहे। अजून थोडासा ब्राऊन व्हायला पाहिजे। हलकासा झालेला आहे कांदा। कांदा परतायला जरा वेळ लागतो या रेसिपीमध्ये, त्याच्याशिवाय टेस्ट चांगली येत नाही। कांदा छान परतून घ्यायचा आहे। अजून 7 ते 8 मिनटात आपला कांदा छान ब्राऊन झालेला आहे। आता आपण जी मगाशी
आलं लसूण आणि मिरचीची जी पेस्ट टाकली आहे ती परतून घेऊया. कच्चा वास निघून जाण्यापर्यंत छान परतून घ्यायचं आहे. छान आलं लसूणची पेस्ट आणि मिरचीची पेस्ट ही मस्त परतून झाली आहे. आता आपण जो किसलेला टॅमॅटो आहे तो घालूया. हा लहान एक मोठा एक टॅमॅटो परतून घ्यायचा छानपैकी. जास्त टॅमॅटो नाही वापरायचा या रेसिपीला, मग चांगला लागत नाही. कांद्यामुळे चिकन खूप छान होतं. माझ्याकडे मोठा टॅमॅटो नव्हता म्हणून मी 2 लहान टॅमॅटो वापरले. तुम्ही एक मोठा टॅमॅटोसुद्धा वापरू शकता. छान परतून घ्यायचं आहे. आता जो कढीपत्ता ठेवला आहे धुवून तो एक टाकायचा आणि परत थोडंसं मीठ टाकायचं. टॅमॅटो छान परतून झाला आहे. कढीपत्ता पण चांगला परतला आहे. आता सुके मसाले टाकून चांगलं परतून घ्यायचं. ही हळद, काश्मीरी मिर्च पावडर, धणा जिरा पावडर आणि मालवणी मसाला. हिरव्या मिरच्या आपण मगाशी घेतल्यात त्यामुळे तुम्ही मालवणी मसाला कमी टाकलात तरी चालेल. पण चिकन कसं स्पायसी खाण्यातच मजा आहे. थोडंसं गरम पाणी घालायचं. मसाला जळणार नाही पाहिजे म्हणून थोडंसं गरम पाणी घालायचं. पाववाटी एवढंच गरम पाणी टाकलं आहे. पाववाटी अर्धी वाटी एवढं. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. छान असा मसाला परतला आहे. आता मॅरिनेट केलेलं चिकन घालूया. आणि आता हे चिकन फास्ट गॅसवर 5-7 मिनटं छान पूर्ण मसाल्यामध्ये मुरवून घ्यायचं आहे. फास्ट गॅसवर पूर्ण तो मसाला आहे कांद्याचा तो चिकनला लागला पाहिजे आणि चिकनचं स्वतःहून थोडंसं पाणी सुटलं पाहिजे. 5 मिनटं हाय फ्लेमवर चांगलं परतून घ्यायचं. फास्ट गॅसवर चिकन चांगलं परतलं ना तर चिकन खूप सॉफ्ट होतं, खायला मस्त ज्युसी होतं. म्हणून पहिले 5 मिनटं चिकन फास्ट गॅसवर चांगलं परतून घ्यायचं. चांगलं चिकन परतून घेतलं आहे फास्ट गॅसवर. आता गॅस स्लो करायचा आहे आणि परत थोडंसं अर्धी वाटी एवढंच पाणी टाकायचं. जास्त पाणी टाकायचं नाही. इथे चव घेऊन तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मीठ टाका. मी आता थोडं टाकणार आहे. थोडं मीठ कमी आहे कारण आपण चिकनला पण मीठ लावलेलं. कांदा परतताना पण मीठ घातले आणि जेव्हा टॅमॅटो टाकला तेव्हा पण मीठ टाकले थोडं थोडं करून. त्यामुळेच या स्टेजला तुम्ही चव घेऊनच मीठ टाका तुम्हाला हवं तर. आणि झाकण ठेवून आता 15 मिनटं मस्त शिजवायचं आहे. हे चांगलं 15 मिनटं शिजू द्यायचं आहे चिकन. मध्ये मध्ये जरा चेक करायचं आहे चिकन खाली लागलं नाही पाहिजे म्हणून. 10 मिनटानंतर आता चिकन चेक करूया शिजलं आहे का. चिकन थोडंसं शिजायचं बाकी आहे. अजून 5-10 मिनटं वाट बघूया. पाच मिनटानंतर बघूया परत. झाकण ठेवून स्लो गॅसवर शिजवायचं. 10 मिनटं झाली आहे. आपण चेक करूया आता चिकन शिजलं आहे का आपलं. छानपैकी शिजलं आहे. वा, आता
लास्टला एकदम शेवटी पाव चमचा गरम मसाला टाकायचा आहे. रंगावरून तुम्हाला जास्त स्पायसी वाटत असेल, पण स्पायसी नाही आहे एवढं. जर तुम्हाला थोडं कमी तिखट हवं असेल तर जर तुमचा मालवणी मसाला जरा कमी वापरा. कोथिंबीर. शेवटची आता 2 मिनटं आपण वाफ काढून घेऊया. 2 मिनटं आता वाफ काढून घेऊया. 2 मिनटं झाली आहेत. खूप छान सुगंध सुटला आहे. चिकन आपलं डन झालं. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. जास्त पातळ पण नाही आहे आणि जास्त दाट पण नाही, असं मीडियम कन्सिस्टन्सीचं हे चिकन मसालेदार सिंपल मसाला चिकन रेडी झालं आहे आपलं. अशा पद्धतीने आपलं सिंपल मसाला चिकन रेडी झालं आहे. चपातीबरोबर हे खूप छान लागतं. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि आवडली तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.